भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन यज्ञ समर्पण, समिधामय ही काया साधन, भावे जीवन यज्ञ समर्पण. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. आदरणीय श्री सुभाषजी सरवटे, नाही चिरा नाही पणती. 5 डिसेंबरला सुभाष मामा गेल्याची बातमी आली. त्यांनी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसं पाहिलं तर त्यांनी आपला देह राष्ट्राला 1970 साली, म्हणजे जेव्हा त्यांनी रिझर्व्ह बँकेची नोकरी सोडून आसामला संघाचा प्रचारक म्हणून जायचा निर्णय घेतला ना, तेव्हाच अर्पण केला होता. सख्खा मामा असला तरीही त्याचा आणि माझा संबंध फारसा आला नाही, कारण तो आसामला गेला तेव्हा मी जेमतेम 3-4 वर्षांचा असेल. लहानपणापासूनच त्याच्याशी ओळख ही अप्रत्यक्षपणे आई आणि आजी त्याच्याबद्दल जे बोलायच्या ना, त्या माध्यमातून झाली. माझी पहाडासारखी ताठ आणि कणखर आजी त्याच्या आठवणीने मात्र कातर झालेली मी बघितली होती. त्याच्याशी गप्पा मारण्या इतपत धारिष्ट यायला मला वयाची 35 गाठावी लागली बरं का. लहानपणापासून ते आत्तापर्यंत त्याला जेव्हाही बघितलं तो एकटा असला की वाचनात गर्क असायचा. त्याचं वाचन प्रचंड होतं. आई आणि मामाच्या सांगण्यानुसार त्याला वाचनाला कुठलाही विषय वर्जन होता. अगदी आपल्या भावंडांच्या शालेय पुस्तकांपासून ते गीता, उपनिषद, इतिहास, क्रीडा असं सर्वांगीण वाचन होतं त्याचं. एवढंच काय तर टेनिस, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी या सर्व खेळांचा अभ्यासही तितकाच होता. या खेळांचे सर्व रेकॉर्ड्स त्याला तोंडपाठ होते. ब्रिज, कबड्डी, कॅरम आणि क्रिकेट तर तो छानच खेळायचा. घोषामध्ये असताना तो बरीच वाद्य वाजवत होता. नागपूर घोष कार्यवाह म्हणूनही काही दिवस त्याच्याकडे जबाबदारी होती. गणित आणि ज्योतिष्य हे त्याचे आवडते विषय होते. ज्योतिष्य शास्त्राचा तर त्याचा फारच चांगला अभ्यास होता. राज्यक्रांतीचे इतिहास त्याला पाठ होते आणि या सर्व वाचनाला जोड मिळाली ती भाषांची. मग मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, आसामी, बांगला, उडिया, भोजपुरी या सर्व भाषा त्याला लिहिता, वाचता आणि बोलता यायच्या. आणि ही फक्त माझी माहिती बरं का. या व्यतिरिक्त आणखीन कुठल्या भाषा येत असतील तर त्याची मला कल्पना नाही. त्याचं वेगळेपण अधोरेखित करणारे बरेच गुण त्याच्यात होते. त्यातील एक म्हणजे तो दोन्ही हाताने लिहायचा. त्याच्याशी बोलताना त्यांनी एकदा सांगितलं की आसाम हा एकमेव प्रदेश असा आहे की जो कधीच कुणाच्या गुलामगिरीत गेला नाही. आसामवर त्याचं फार प्रेम होतं. तिथलीच दिनचर्या तो शेवटपर्यंत जगत होता. म्हणजे काय तर सकाळी 3 वाजता उठणे आणि संध्याकाळी 7 ते 7:30 पर्यंत झोपी जाणे, असं श्री अजयजी जलतारे यांनी त्यांच्या भाषणात देखील सांगितलं. आसामवर फारशी पुस्तके किंवा माहिती उपलब्ध नाही, पण सुभाष मामाने आसामचा संपूर्ण इतिहास लिहून काढला. त्यावेळची परिस्थिती अशी होती की त्याला झालेल्या फोडांमुळे बसता येत नसत. अशा परिस्थितीत देखील 8-8 तास उभे राहून त्याने लिखाण पूर्ण केलं. हे हस्तलिखित जेव्हा त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंना दाखवलं ना, तेव्हा बाबासाहेब म्हणाले, सुभाषराव फार सुंदर आणि मोठं काम केलं तो. रोज अंघोळ झाल्यावर न चुकता गीतेचा 9वा अध्याय आणि सुंदर कांड तो म्हणायचा.
कुणाहीकडे अंत्यदर्शनाला गेल्यावर एका कोपऱ्यात बसून गीतेचा 15वा अध्याय एकटाच म्हणायचा. आता रुग्णसेवा करण्याकरता एक वेगळीच मानसिकता आणि धीर लागतो. हे गुण त्याच्यामध्ये पुरेपूर होते. लोकांनी त्याचा अनुभव देखील घेतला असेल. आमच्या आजीच्या शेवटच्या आजारपणात त्यांनी तिची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. तिच्या औषधांचा टाइम टेबल, तिचं दर तासाला टेम्परेचर आणि इतर सर्व माहिती इतकी सुंदर रेकॉर्ड करून ठेवली होती की ते बघून डॉक्टर सुद्धा थक्क झाले. मला आठवतं, बिहारमध्ये प्रचारक असताना तो आजारी पडला होता. अगदी सुरुवातीचे दिवस होते ते आणि त्यामुळे तिथे त्याची ओळखी सुद्धा फारशी नव्हती. तेव्हा तर फोनही नव्हते आणि सुभाष मामा औषधं घेणं टाळायचा. त्यावेळी त्याच्या खोलीजवळ आवळ्याचे एक झाड होते आणि तो जवळजवळ 2 महिने नुसत्या आवळ्यांवर जगला. 1966ला सुभाष मामा रिझर्व्ह बँकेत रुजू झाला आणि 1970 साली लहान मामाला नोकरी लागल्यावर त्याने रिझर्व्ह बँकेचा राजीनामा देऊन प्रचारक म्हणून जाण्याचा निर्णय घेतला. या 4 वर्षांच्या कालखंडात 2 घटना त्याचे वेगळेपण सिद्ध करणाऱ्या घडल्या. त्या म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या इंटरव्ह्यूमध्ये त्याला जे प्रश्न विचारण्यात आले त्यात आई वडिलांची माहिती विचारली होती. वडील नाहीत हे सांगितल्यावर तुमचं पालन पोषण कुणी केलं हा प्रश्न आला. त्यावर मामाने उत्तर दिलं, माझ्या आजोबांनी. आजोबा कोण, ते काय करतात? हा प्रश्न विचारल्यावर सुभाष मामांनी अगदी स्पष्टपणे उत्तर दिलं, माझे आजोबा माधवराव गोळवलकर आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. त्यावर त्याला विचारण्यात आलं की तुम्ही संघात जाता का? या प्रश्नाला देखील होय असं त्याने उत्तर दिलं. नंतर त्याला नोकरी देखील मिळाली. पण तेव्हा इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर घरातील सर्व मंडळींनी त्याला वेड्यात काढलं की तू संघाचं नाव टाळायला हवं होतंस, कारण घरची परिस्थिती बेताची होती, नोकरीची गरज होती. आणि तो काळ संघाला अतिशय प्रतिकूल होता. नुसतं संघात जातो म्हटलं तरी लोकांच्या नजरा बदलायच्या. पण सुभाष मामांनी घरच्यांना स्पष्ट सांगितलं, माझ्या आजोबांनी माझं पालन पोषण केलं ते मी का लपवायचं? जे खरं आहे ते सांगितलं आणि हेच धोरण त्याने आयुष्यभर राबवलं. कधी त्याचा त्याला तर कधी त्याच्या सोबत्यांना देखील त्रास झाला. असो,